हॅलो सगळ्यांना, खूप खूप स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवर. तर आज आपण एक सुंदर ख्रिश्चन ब्राईडचा मेकअप लुक कसा तयार करतो आणि कसा तो केला जातो ते आपण बघणार आहोत. आणि आज आपल्यासोबत आहे प्रसिद्ध मेकअप आर्टिस्ट, ते म्हणजे नेहा. चला सुरुवात करूया. सर्वात प्रथम ॲक्च्युली माझी स्किन प्रिपरेशन केलं जाईल अँड स्किन प्रिपरेशन नंतर ख्रिश्चन ब्राईडचा जो आय मेकअप असतो हा फार असा हेवी नसतोच. तर आणि मलाही माझ्यावरती सूटही नाही होत ॲक्च्युली हेवी. तर किती सिम्पल आणि सोबर आय मेकअप ताईने करून दिला. तुम्हाला दाखवण्यासाठी मी तुम्हाला इथे बघा, हे या कार्निवल आयशॅडो पॅलेटमधनं ती मला हे करून देते होती मी आय मेकअप. आणि बघा आय मेकअप किती भारी झालेला आहे. फायनली आय मेकअप झाल्यानंतर आता सुरुवात करते आहे तेच म्हणजे बेस बनवण्याची. आणि सगळ्यात पहिले माझं स्किन करेक्शन, जे पण काही डार्क स्पॉट जे आहेत ते हाईट करण्यासाठी. मग देन आफ्टर मला असं वाटतं की प्रायमर तिने अप्लाय केलं, देन आफ्टर ते सगळं करायला सुरुवात केली. आणि देन आफ्टर फाउंडेशन, न्यूट्रलायझेशन जे पण काही आहेत पद्धती, लूज पावडर, ब्लश वगैरे हे सगळ्या ती स्टेप बाय स्टेप फॉलो करताना ती माझा करून घेते आहे बेस. तुम्ही व्हिडिओ प्लीज स्किप नका करू, शेवटपर्यंत बघा. बेस वगैरे पूर्ण झाल्यानंतर ताई बेसला लॉक करण्यासाठी लूज पावडरचा उपयोग करत आहे. आणि तुम्ही बघू शकता की बेस किती किती छान असा फ्लॉलेस दिसते आहे. त्याच्यानंतर जे काही फिनिशिंगचं काम आहे ते म्हणजे आयब्रो, आयलॅशेस वगैरे लावणे. सो तुम्ही बघू शकता किती छान पद्धतीने ती काम करते आहे तिचं. आणि दुसऱ्या आर्टिस्टला पण मी व्हिडिओमध्ये घेतलं म्हणून त्या हॅलो म्हणते आहे. आता ॲक्च्युली लिप लायनर लावून घेतलेला आहे, लिपस्टिकचा शेप एकदम परफेक्ट येण्याकरिता. आणि लिपस्टिकपेक्षा सॉरी लिप्सचा. आणि देन आफ्टर मी चेंज करून घेतलेला आहे माझा ड्रेस, जो माझा खूप जास्त फेवरेट होता. अँड आता फायनली ती वेळ म्हणजे सगळं आय मेकअप वगैरे पूर्ण झाल्यानंतर ताई करते आहे काय म्हणते हेअरस्टाईल. आणि मागची मॉडेल ही रेडी होती हेअरस्टाईलसाठी, त्याच्यामुळे ते व्हिडिओमध्ये बघत होती. कारण त्यांना माहिती आहे मी ब्लॉग वगैरे बनवत असते म्हणून. आणि आता जसं की बऱ्याच वेळा असं होतं की एकदम सिंपल हेअरस्टाईल आपण करतच असतो, पण यावेळेस ताईला म्हटलं की ताई थोडीशी युनिक आणि थोडी चांगली हेअरस्टाईल करून दे, म्हणून ती 100% तिचे एफर्ट्स पुट करत होती. सो हा झाला फायनल लुक. बघूया किती सुंदर वाटतं, तुम्हाला वाटतं काय. अँड फायनली वन ऑफ द माय फेवरेट ज्वेलरी, एडी ज्वेलरी, जी मला प्रचंड आवडते. आणि बघू शकता ते घातल्यानंतर लुक कसं वाटतंय म्हणून. आणि मी लिप ग्लॉससुद्धा लावून घेतलेला आहे फॉर शायनिंग. मला शायनिंग लिप्स खूप जास्त आवडतात. अँड न्यूड लिपस्टिक लावलेली होती आयशॅडोला कॉम्प्लिमेंट मिळण्याकरिता. आणि आता तसंही न्यूडचं फॅशन आहे. अँड तुम्ही बघू शकता बेस किती छान झालेला आहे. आणि त्याने मॅचिंग अशी नेलपेंट पण लावून दिली होती, जेणेकरून तिने एकदम परफेक्ट ख्रिश्चन ब्राईड लुक तिने तयार करून दिलेलं होतं. तर आय मेकअप तर लिपस्टिकच्या शेडपासून सगळ्या गोष्टी मला अगदी परफेक्ट वाटल्या. खरंच तुम्हालाही हा लुक आवडला का, तुम्ही नक्की कमेंट करून सांगा. आणि तुम्हाला काही मला सजेशन्स द्यायचे असेल, काही ॲडवाईस द्यायच्या असेल, किंवा तुम्हाला या लुकमध्ये काही अजून काहीतरी इन्हान्ससाठी मला सांगायचं असेल, तर तुम्ही मला नक्की कमेंट करून सांगू शकता. रिअली रिंगपासून ज्वेलरीपासून सगळं असं परफेक्ट होतं, तुम्ही बघू शकता. आणि मला ज्वेलरीमध्ये फार इंटरेस्ट आहे, पण फार ॲक्च्युली जेवढं सूट होतं मी तेवढंच वेअर करत असते. बिकॉज खूप असं म्हणजे चेहरा खूप छोटा, आपली पर्सनॅलिटी खूप छोटी, आणि मग ते सगळं मोठं तर बिलकुल पण सूट करत नाही असं मला तरी वाटतं. कसं वाटतंय? मॅमबद्दल काहीतरी बोल. छान वाटलं नाही का? मी सांगू कशी दिसताय तू?
प्युअर डॉल. माझी तयारी लवकरच झाली म्हणून माझी आर्टिस्ट दुसऱ्यांना हेल्प करत होती आणि बघू शकते इकडे सगळ्यांचं हेअरस्टाईलचं मेकअपचं काम चालू होतं. मी लवकर आली होती, माझी आर्टिस्ट पण लवकर होती म्हणून आमची तयारी लवकर झाली, नाही तर अदरवाईज शूटकरिता फार वेळ लागतो. आणि मी आपले असेच व्हिडिओज बनवत बसलेली होती जे तुम्हाला इंस्टाग्रामला पाहायला मिळेल. सो प्लीज तुम्ही इंस्टाग्रामला फॉलो करायला विसरू नका. आणि ताईचं पण पेज देते. आमचं असं झालं शूटचं की लाईट नसल्यामुळं आम्ही आउटडोअरला शूट केलं, त्याचे पण पिक्चर तुम्हाला लवकरच दिसेलच. अकॅडमीपासून जवळच असलेल्या गार्डनमध्ये आम्ही 3 मॉडेल्स आलो आणि इथे मस्त असं शूट झालं आमचं, तुम्ही पाहू शकता. आणि प्रोफेशनल पिक्चर्स मी लवकरच इंस्टाग्रामला अपलोड करेल. अँड प्लीज तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. प्लीज तर आम्ही इथे केलं आउटडोर शूट. अँड स्टील तुम्हाला मेकअप कसा वाटला तुम्ही नक्की कमेंटमध्ये कळवा. अँड यस, भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये.